या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। मुंबईत फक्त ठाकरेंची सेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची ताकद, बाकी कोणत्याही पक्षाची ताकद नाही। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरेंचं वक्तव्य। ठाकरे बंधू एकत्र आले आहेत। पालिका निवडणुकीबाबत मुंबईमध्ये काही विशेष घडामोडी घडतायत। खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। राज ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना प्रत्येक मतदार यादी तपासण्याचे आदेश। मतदार याद्यांमध्ये घोळ, मतदार याद्यांची पुनर्तपासणी झाली पाहिजे, राज ठाकरेंची भूमिका। नालासोपारा मतदारसंघातील मतदार यादीमध्ये सुषमा गुप्ता या एकाच महिलेचं 6 वेळा नाव। ठाकरेंच्या सेनेचा आरोप, पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश। पैठणमध्ये 25,000 मतदारांची नावं 2 ठिकाणी, मतदार याद्यांमधील घोळ समोर। सुनावणी घेऊन मतदारांचे एका ठिकाणचं नाव वगळण्यात येणार। स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्य हिरावून घेणं हे कसलं स्वातंत्र्य? कुणी काय खावं ही गोष्ट सरकारनं सांगू नये। मी मांस विक्री चालू ठेवण्यास सांगितलं आहे, राज ठाकरेंकडून स्पष्ट। संजय राऊतांकडून वारकऱ्यांचा धारकऱ्यांचा अपमान, राऊतांनी सर्वांची माफी मागावी। मांस विक्री बंद करून महाराष्ट्राला नपुंसक बनवताय का? या राऊतांच्या वक्तव्यानंतर भाजपचे नवनाथ पण आक्रमक। मंगलप्रभात लोढा कोणत्या एका समाजाचे मंत्री नाहीत, त्यांनी कोर्टाचा मान राखायला हवा। राज ठाकरेंनी लोढांना सुनावलं, तसंच कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर कारवाई करा, राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। सैनिकांच्या अंगामध्ये महाराष्ट्रातील गद्दारांचं रक्त जाता कामा नये, श्रीनगरमध्ये शिंदेनी केलेल्या रक्तदानावरून संजय राऊतांची टीका। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीकडून वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांसह 4 अटक। दादा भुसेंचे भाचे जावई असल्यानं अनिल पवार यांची बदनामी, भाजपा आणि शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे हे घडवलं गेलं, अनिल पवारांच्या वकिलांचा दावा। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची या महिन्यामध्ये सुनावणी नाहीच। 20 ऑगस्टच्या ऐवजी 8 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार। खटला लवकर संपवायचा आहे अशी कोर्टानं टिप्पणी केली असतानाही सुनावणी लांबणीवर। सूरज चव्हाण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी। मारहाण प्रकरणानंतर सुद्धा सूरज चव्हाणांवर नवी जबाबदारी, छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना केली होती मारहाण। उदय सामंतांनी स्वतःच्या मतदारसंघासाठी 20 कोटींचा निधी राखीव ठेवला, तर खासदार नारायण राणेंना फक्त 5 कोटींचा निधी दिला। नितेश राणेंचा आरोप, तर नितेश राणेंना शुभेच्छा म्हणत सामंतांनी बोलणं टाळलं। वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 556 नागरिकांना नव्या घरांच्या चाव्यांचं वाटप। मुंबईमध्ये घरांची किंमत सोन्यासारखी, घरं विकू नका, पुढच्या पिढीला घर द्यायचं आहे हे लक्षात ठेवा, मुख्यमंत्री फडणवीसांचं भावनिक आवाहन। उद्यापासून कोस्टल रोड 24 तास सुरू राहणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। तरुणांना गाडी चालवताना काळजी घेण्याचं आवाहन। 20 ऑगस्टला विधिमंडळ विशेषाधिकार समितीची बैठक, राज्याचे मुख्य सचिव, गृहसचिव, पोलीस महासंचालकांना बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश। आमदारांना प्रोटोकॉलनुसार वागणूक मिळावी अशी सूचना देण्यात येणार, सूत्रांची माहिती। आयसीआयसीआय बँक अखेर नमली, टीकेनंतर मिनिमम बॅलन्सच्या निर्णयामध्ये बदल। शहरी आणि महानगरांमधील खातेधारकांना 50,000च्या ऐवजी 15,000 मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार। सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाल्याची चर्चा। उद्योजक रवी घई यांची नात सानिया टंडोकशी अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा। कार्यक्रमाच्या वेळेला दोन्ही कुटुंबातील मोजकेच सदस्य उपस्थित, एका इंग्रजी वृत्तपत्राचं वृत्त। जम्मूच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी, यात्रा मार्गावर मोठ्या प्रमाणात ढगफुटी, 12 जणांचा मृत्यू, प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।